गावंडगावात वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना, चांदणी ठाण्यात ग्रामस्थ आक्रमक। प्रशासनाने दखल न घेतल्यास ऑगस्ट 12 रोजी एसपी कार्यालयावर मोर्चाचा इशारा। प्रतिनिधी नासिर शेख। पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावंडगाव येथे बंजारा समाजभूषण तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची निंदनीय घटना शनिवारी 8 ऑगस्ट सायंकाळी उघडकीस आली। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील शेकडो ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संतप्त ग्रामस्थांनी थेट चांदणी पोलीस ठाणे गाठून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली। या प्रकारामुळे गावात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाने या घटनेची तातडीने व गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। जर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईस टाळाटाळ किंवा विलंब केला तर येत्या ऑगस्ट 12 रोजी सकलगोर बंजारा आरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे। वसंतराव नाईक साहेब यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर व कडक कारवाई केली पाहिजे। प्रशासनाने या प्रकरणात योग्य ती पावले उचलली नाहीत तर ऑगस्ट 12 रोजी शांततामय व संविधानिक मार्गाने भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रामेश्वर राठोड, पुतळा संरक्षण समिती गावंडगाव तथा सकलगोर बंजारा आरक्षण समिती व युवा कार्यकर्ते यांनी दिला आहे।